आता आपण मापन या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर तुम्हाला हे माहितीच असेल की मीटर हे अंतर मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. तर आपण जेव्हा कुठल्या पण दोन वस्तूंमधील लांबी मोजतो किंवा अंतर मोजतो तेव्हा ते आपण मीटर या अंतर मोजण्याच्या एककामध्ये मोजतो. आणि जेव्हा अंतर कमी असेल जास्त असेल तेव्हा देखील ते आपण कसं मोजतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आता आपण ते विविध उदाहरणांनी समजून घेऊया. जसं की भारतामधला सर्वात उंच जो स्टॅच्यू किंवा पुतळा हा आत्ताच्या घडीला जो आहे तो म्हणजे हा तुम्हाला माहिती असेल सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा स्टॅच्यू आहे. याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं सुद्धा म्हणतात आणि हा गुजरात या राज्यामध्ये आहे. आणि या पुतळ्याची स्टॅच्यूची लांबी मोजण्यासाठी म्हणजे ह्याची जी संपूर्ण लांबी आहे ती साधारणतः किती आहे तुम्हाला माहिती आहे का? ही आहे 182 मीटर. म्हणजे ही साधारण 182 मीटर एवढा लांब एवढा उंच हा पुतळा आहे. तर ही लांबी मोजण्यासाठी आपण काही फूटपट्टी किंवा आपल्याकडे जी सेंटीमीटरची छोटी पट्टी असते त्याच्याने याची लांबी मोजू शकतो का? तर नाही. आपल्याला अशा मोठ्या वस्तूंची लांबी मोजण्यासाठी ही मीटरमध्ये मोजावी लागते. 1 मीटर 2 मीटर अशा प्रकारे. त्याचसोबत जर आपण एका सामान्य व्यक्तीचा विचार केला की सामान्य उंचीचा एक व्यक्ती हा साधारणतः 1.5 मीटर एवढ्या उंचीचा असतो आणि एखादा उंच असणारा व्यक्ती म्हणजे ह्याच्यापेक्षा पण उंच असणारा एखादा व्यक्ती असेल की जो साधारणतः 2 मीटर एवढ्या उंचीचा असेल तर त्याला आपण खूप उंच व्यक्ती असं म्हणतो. म्हणजे जो साधारण 6 फुटापेक्षा उंच असतो, ज्याला बास्केटबॉलच्या टीममध्ये सुद्धा घेतला जाईल असा जो व्यक्ती असेल तो 2 मीटर एवढ्या अंतराचा असतो. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उंचींचा किंवा वस्तूंमधल्या अंतरांचा असा विचार करूया. तर समजा इथे या ठिकाणी मुंबई आहे आणि या ठिकाणी तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे आणि हे अंतर आहे मुंबई ते गुजरात एवढं, म्हणजे तो अहमदाबादच्या जवळपास आहे. तर या दोन ठिकाणांमधलं जे अंतर आहे ते साधारणतः 400 किलोमीटर एवढं लांब आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की दोन अंतर जेव्हा असतील जी एकमेकांपेक्षा खूप लांब असतील, जसं की नांदेड ते सोलापूर जर आपल्याला जायचं असेल तर साधारणतः 250 किलोमीटर एवढं अंतर आहे. तर हे किलोमीटर हे माप ह्याच्यासाठी वापरलं जातं. आणि किलोमीटर म्हणजे काय? तर 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर. जसं आपण मागच्या या उदाहरणात बघितलं की या स्टॅच्यूची उंची होती 182 मीटर. 182 मीटर 200 मीटर जरी धरली तरी सुद्धा असे एकावर एक 5 स्टॅच्यू जेव्हा उभे राहतील तेव्हा 200 गुणिले 5 म्हणजे 1000, म्हणजे साधारणतः 1000 मीटर एवढी लांब ती उंची होईल आणि ती 1 किलोमीटर एवढी होईल. हे आपण मीटर आणि किलोमीटर या दोन अंतरांमध्ये कशा प्रकारे फरक दाखवू शकतो हे बघण्यासाठी उदाहरण वापरलं. यापुढे आपण जर गेलो आणि बघितलं की या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल आणि तुम्ही जाणार असाल समजा एका रिक्षाने, तर एका रिक्षाची ही लांबी किती असते बरं? म्हणजे साधारणतः एवढी लांब ही जी रिक्षा असते हिची लांबी साधारणतः 3 मीटर एवढी असते. 3 मीटर म्हणजे आपण जेव्हा रिक्षा किंवा गाड्यांची लांबी मोजतो तेव्हा ती आपण मीटरमध्ये मोजू शकतो. किलोमीटरमध्ये ही मोजता येईल का? तर नाही. किलोमीटरमध्ये आपण खूप मोठं अंतर मोजतो हे आपण बघितलं. त्याचबरोबर ही जी बस आहे, समजा तुम्ही बसने जाणार असाल तर या बसची लांबी ही साधारणतः 8 मीटर किंवा कधी कधी 10 मीटर लांब सुद्धा असते किंवा कधी 6 मीटर सुद्धा असते. वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. छोटी बस असेल तर 6 किंवा 8 किंवा 10. तर अशा प्रकारे बसची लांबी ही साधारणतः 8 ते 10 मीटर एवढी असते. तर मीटर आहे म्हणून मी इथे एम लिहितोय. जेव्हा सेंटीमीटर असतं तेव्हा आपण CM असं लिहितो, किलोमीटर असतं तेव्हा KM लिहितो. तर अशा प्रकारे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किलोमीटर या एककाचा वापर करू शकता आणि तुम्ही ज्या वाहनातून जात आहात त्या वाहनाची लांबी मोजण्यासाठी मीटर या छोट्या एककाचा वापर करू शकता. त्याच्या पुढे आपण जाऊन बघितलं तर मीटर म्हणजेच 1 मीटर हे अंतर समजा एका फूटपट्टीवरती आपण लिहिला. तुम्ही इथे बघू शकता की 1 मीटर हे अंतर मी इथे एका फूटपट्टीवर लिहिलंय. तर तुम्ही इथे म्हणाल हे 100 काय आहे? तर 1 मीटर बरोबर किती असतं बरं? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर एवढं अंतर असतं. 100 सेंटीमीटर. आता तुमच्याकडे असणाऱ्या फूटपट्टीवरती किंवा तुमच्याकडे जी शाळेची पट्टी असते ज्याच्याने आपण मापन करतो ते अंतर आपण अशा प्रकारे समजू शकतो की ती 15 सेंटीमीटरची जी पट्टी असते ती साधारणतः एवढ्या लांबीची असते. 15 सेंटीमीटर पर्यंत एवढी. आता सेंटीमीटरमध्ये आपण काय मोजू शकतो? तर साधारणतः हा जो तुम्हाला इथे हात दिसतोय म्हणजे आपल्या प्रत्येकाचा जो हात आहे त्या हाताच्या बोटाचं जे अंतर असतं म्हणजे हे साधारण एवढं अंतर पकडलं
तर ते किती असतं, ते 4 ते 5 सेंटीमीटर एवढं असतं. ठीक आहे, म्हणून इथे CM असं लिहिलंय. तर प्रत्येकाच्या बोटाचं जे माप असतं ते 4 ते 5 सेंटीमीटर किंवा कधी कधी 6 ते 7 सेंटीमीटर सुद्धा असतं. अशा प्रकारची जी मापं आपल्याकडे असतात, जसं की तुमची वही किंवा पुस्तक, अशा वस्तूंची लांबी जी असते ती आपण सेंटीमीटर या एककाने मोजतो. तर यापेक्षा ज्या छोट्या एकदम छोट्याशा गोष्टी असतात त्या आपण कशा मोजतो बरं? तर अरे इकडे मुंग्या कशा घ्यायला एकदम. तर अशा ज्या छोट्याशा गोष्टी असतात, आपण जे बोलत होतो की ही एक छोटीशी मुंगी आहे, तर ह्या मुंगीची लांबी आपण कशी मोजू बरं? हिची लांबी तर सेंटीमीटर पेक्षा पण कमी असेल. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींची लांबी ही सेंटीमीटर पेक्षा लहान अशा मिलीमीटर या अंतराने मोजली जाते. आता तुम्ही म्हणाल की मिलीमीटर म्हणजे किती? तर मिलीमीटर मध्ये तुम्ही या चित्रात इकडे बघू शकता की 1 सेंटीमीटर म्हणजे तुमची जी फूटपट्टी आहे, तुमच्याकडे जी पट्टी आहे ती एकदा बघा. त्याच्यामध्ये प्रत्येक 1 सेंटीमीटरच्या मध्ये सुद्धा अशा 10 तुम्हाला छोट्या 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 रेषा इथे दिसतील. आणि एवढा एक छोटासा सेंटीमीटर याच्यामध्ये असणाऱ्या या 10 रेषा म्हणजे प्रत्येक मिलीमीटरची एक 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 छोटीशी रेषा आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की 0 ते 1 ही पहिली जी रेषा आहे याच्यावरती त्यांनी लिहिलंय मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर. त्याच्यानंतर पुढे 2 आणि असं करत करत आपण इथे मोजू शकतो की 0 ते 1 सेंटीमीटर याच्यामध्ये 10 मिलीमीटर एवढं अंतर आपल्याला मोजता येईल. आता ही जी सर्व आपली अंतर पाहिली याची पुन्हा एकदा आपण उजळणी करून घेऊया. तर सर्वात पहिलं आपण पाहिलं ते म्हणजे मीटर हे अंतर. मीटर हे आपलं अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याशी आपण इतर सर्व अंतरांच्या एककांची तुलना करू शकतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता 1 किलोमीटर म्हणजे किती? तर 1000 मीटर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या घरापासून शाळेत जिथे येत आहेत तिथलं अंतर हे 1 किलोमीटर असेल. म्हणजेच ते किती आहे? तर 1000 मीटर एवढं आहे. 1 किलोमीटर आणि 1000 मीटर म्हणजे सारखंच. त्याच्याबरोबर काही अजून वेगळी मापं सुद्धा बघू जी आपल्या रोजच्या वापरामध्ये येत नाहीत, पण त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती असावीत म्हणून आपण बघून घेऊया. तर हेक्टोमीटर हे एक अंतर असतं. तर 1 हेक्टोमीटर म्हणजे किती? 100 मीटर एवढं अंतर. त्याचबरोबर आपण पुढचं हे अंतर पाहिलं डेकामीटर, याला म्हणतात डेकामीटर. 1 डेकामीटर म्हणजे किती? तर 10 मीटर. त्याच्या पुढे आपण मीटर हे अंतर पाहिलं आणि त्याच्या अजून आपण लहान लहान छोट्या छोट्या अंतराकडे जात राहिलो तर आपल्याला मीटरच्या पुढचं अंतर हे मिळतं डेसिमीटर. म्हणजे 1 डेसिमीटर म्हणजे किती? 1 मीटरचा 10वा भाग. त्यापुढे आपण पाहिलं की सेंटीमीटर म्हणजे तुमच्याकडे जी पट्टी आहे त्याच्यावरती सेंटीमीटरची मापं आहे ते आपण बघितलं. तर 1 सेंटीमीटर बरोबर किती? तर 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर. यालाच आपण असं म्हणू शकतो की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर एवढं अंतर असतं. तर त्यापुढे आपण 1 मिलीमीटर हे सुद्धा माप बघितलं आणि ते आपण मुंगी या छोट्याशा एककाच्या साहाय्याने बघितलं. तर एका मुंगीचं माप किती असतं? साधारणतः 10 ते 20 मिलीमीटर एवढं असतं. आणि 1 मिलीमीटर म्हणजे किती? तर आपण इथे बघू शकतो 1/1000 मीटर. आणि यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो की 1 मीटर बरोबर, जसं आपण इथे लिहिलं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, त्याचप्रमाणे 1 मीटर बरोबर किती? 1000. आता इथे 1000 येणार. 1000 मिलीमीटर. आता मिलीमीटर लिहिण्यासाठी डबल M 2 वेळा M या चिन्हाचा वापर करतात. तर अशा प्रकारे आपण इथे वस्तूंमधलं अंतर कसं मोजायचं आणि अंतराची एककं वेगवेगळी कुठली कुठली आहेत हे वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेतलंय.